मित्रांनो, मध्यमवर्गीय माणसाची स्थिती म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की वर्षानुवर्ष हा मध्यमवर्गीय समूह मध्यमवर्गीयच का राहिला आहे? अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याची प्रमुख 3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे रिस्क घेण्याची भीती, दुसरं कारण म्हणजे खोट्या श्रीमंतीचा देखावा आणि तिसरं आहे वायफळ खर्चाची सवय. आणि आजकाल मिडल क्लासची ओळख किंवा व्याख्या या 3 कारणामुळेच आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. या 3 कारणांपैकी एक कारण सुद्धा त्यांच्या मानसिकतेचं आणि त्यांच्या स्थितीचं वर्णन करण्यास पुरेसं आहे. मला माहीत आहे, कारण मध्यमवर्गीयांची एक ठराविक मानसिकता असते आणि तुम्ही माझ्या या गोष्टीशी नक्कीच रिलेट कराल. बरेच लोक असे असतात की जे स्वतः कमवलेल्या पैशातून अशा काही गोष्टी विकत घेतात ज्यांची त्यांना खरोखरच गरज नसते. अशा लोकांच्या सहवासामुळे आपणही या दृष्टचक्रात सापडण्याची शक्यता वाढते आणि काही लोकच त्यातून फक्त बाहेर पडू शकतात. ट्रॅपमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी ही आगळी वेगळी मिडल क्लास ट्रॅप व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. चला तर मग सुरू करूया. अगदी लहानपणापासून मध्यम वर्गातील प्रत्येक मुलाला एक नाव माहीत आहे, ते म्हणजे लोन. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये, कारण सगळ्यात जास्त कर्ज घेणारा वर्ग हा मिडल क्लासच आहे आणि ही सोयच कधीकधी खूप डोकेदुखी आणि त्रासदायक ठरते. आता एकूणच या सिस्टीमचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या गरीब माणसाच्या गरजा इतक्याही मोठ्या नसतात की त्याला त्यासाठी कर्ज घ्यावं लागेल. तो तर बिचारा बँकेचं नाव काढलं तरी घाबरतो. त्यामुळे ना तो दिखावा करतो ना वायफळ खर्च करतो. पण श्रीमंत लोकांचं सगळं न्यारं असतं. या लोकांसाठी बँकेचं कर्ज म्हणजे अगदी हाताचा मळ. त्यांच्यासाठी हे सगळं इतकं सहजपणे शक्य असतं की बँकचे कर्मचारी स्वतः त्यांच्या घरी जाऊन लोनच्या पेपर्सवर त्यांच्या सह्या घेतात. म्हणजे त्यांच्याकडे एवढी अफाट संपत्ती असून सुद्धा त्यांना पैसे अगदी सहजपणे मिळतात. मित्रांनो, याचा अर्थ असा की गरिबाला लोन मिळत नाही आणि श्रीमंत माणसाला ते नको असेल तरीही सहजपणे उपलब्ध होतं. आता मला सांगा, यातून राहिलं कोण? बरोबर, मिडल क्लास, ज्यांना लोनची सर्वात जास्त आवश्यकता असते आणि त्या घेतलेल्या लोनसाठी त्यांना एवढं भरमसाठ व्याज द्यावं लागतं की त्यांचे फार कंबरटेच मोडून जाते. कायमस्वरूप पिढ्याने कर्जाचे हप्ते फेडता फेडता लोक मिडल क्लासच्या शिक्क्याबरोबर जगतच राहतात. खरं तर हा असा ट्रॅप आहे जो तुम्हाला मिडल क्लासच्या वर येऊच देत नाही. इथे प्रत्येक गरीब माणसाला ही चिंता सतावत असते की आजचा दिवस कसा ढकलायचा, आणि श्रीमंत माणसाचा BP या विचाराने वाढतो की इतके पैसे आहेत की ते कुठे खर्च करायचे आणि कसे खर्च करायचे. तर दुसरीकडे मिडल क्लास माणूस या विचाराने पिचून जातो की कर्जाचे हप्ते मी लवकरात लवकर कसे फेडू, म्हणजे मला दुसऱ्या नवीन कर्जाचा विचार करता येईल. काय हा जगण्यातला विरोधाभास आहे ना? म्हणजे ज्याला पैशाची गरज आहे त्याला तो मिळत नाही आणि ज्याला नकोय त्याच्या मागे पैसा स्वतः पळतोय. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही, या म्हणीसारखी स्थिती आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर मिडल क्लास लोकांचा स्वतःबद्दल एक माइंडसेट तयार झाला आहे. तो म्हणजे काही नवे करायला किंवा एखादी रिस्क घ्यायला ते खूप घाबरतात. असे हे मध्यमवर्गीय लोक तुम्हाला सहजपणे कुठेही भेटतील किंवा दिसतील. अगदी कोणत्याही ऑफिसमध्ये जा किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर सुद्धा अनेकदा चहाचे गुटखे घेत ते सांगताना दिसतील की अरे, जे आहे त्यामध्ये मी सुखी आहे, अजून जास्त रिस्क घेऊन मला माझ्या आयुष्याचं वाटोळ करायचंय का? त्यात काय, मिडल क्लास माणूस म्हणजे ठेवले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वृत्ती. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी मिडल क्लास माणसाचे अगदी तंतोतंत वर्णन करतात. मध्यमवर्गीय तरुणांच्या सुपीक डोक्यातून बिझनेसच्या आयडियाचं पीक रोजच उगवत असतं, पण परत ते नुकसान होण्याच्या भीतीनं रिस्क घ्यायला टाळतात. हो ना, ते 4 लोक काय म्हणतील याची जास्त धास्ती घेतात. मित्रांनो, आपल्या मुलांना रिस्क घेण्याचे संस्कार आपण लहानपणीच केले पाहिजे. आपल्या मुलांना ग्रॅज्युएशन नंतर जर बिझनेस करायचा असेल तर लहानपणापासून त्याला पाजलेल्या मध्यमवर्गीय स्पेशल बाळकडूमुळे मोठेपणी तो कोणतीही रिस्क घेण्यास तयार होत नाही. मग हीच भीती तुमच्या सगळ्यांचा मोठा शत्रू बनते. इच्छा नसतानाही आपल्याला आपलं आयुष्य
मध्यमवर्गीय म्हणूनच जगावं लागतं.